मैदानाच्या खाली ते आपल्या ग्राउंडवर तलवार मैदान. चला सामन्याला सुरुवात होते. चला मित्रांनो, 4 षटकांचा सामना आहे. सलामीला आलेला फलंदाज फळेश्वर थळ या संघाकडून रोशन पाटील. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होती मित्रांनो गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक घेऊन सिद्धार्थ येतो गोलंदाजी ट्रॅक वरती. सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. पंचांचा डिसिजन येतो लेट्स प्ले. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू वरती आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तिथे मात्र 2 धावा पळून पार करतायत आणि मात्र या 2 धावेने फळेश्वर थळ संघाचं खातं ओपन होते 2 या धावसंख्येने. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आपण पाहतोय सिद्धार्थ याचा. पहिला चेंडू होता, शॉर्ट आर्म पूल केला आणि मात्र त्या पूलवरती 2 धावा रोशन पाटीलने पळून पूर्ण करले. बघूया पुढील चेंडू. यावेळेसचा चेंडू पंच आमच्याकडे वळले. दोन्ही हात जमिनीला समांतर आणि मात्र धाव आली अवांतर. 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम कमलपाडा एकीकडे संघ पाहतोय, त्यांच्या विरोधामध्ये संघ फळेश्वर थळ. दोन्ही नामांकित संघ आणि मात्र हे दोन्ही नामांकित संघामध्ये ही मात्र लढत मैदानाच्या वरती आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू लॉफुल टॉस पद्धतीचा होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत केवळ 1 धाव स्कोर कार्ड वरती वाढली जाईल. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. सिंगल डबलच्या साह्याने अद्यापपर्यंत 4च्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. ते म्हणजेच फळेश्वर थळ या संघाचं. सुमित आता मात्र खेळण्याचा संधी सुमित याला मिळाली जाते. बघूया सुमित एक हार्ड हिटर फलंदाज, हाईट कम फाईट ज्यादा. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो सिद्धार्थ याचा. पुढील चेंडू, छाबलेचा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता परंतु पंचांचा डिसिजन हा मात्र डॉट चेंडू आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगल्या प्रकारे चांगल्या नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सिद्धार्थ याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. अद्यापपर्यंत झगडून ठेवले ते फळेश्वर थळ या संघाला. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली. बिहाइंड द विकेट तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. 1च धाव. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. चांगल्या प्रकारे स्कोर बोर्ड इथं हलतं ठेवण्याचं काम फळेश्वर थळ या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. पाहिजे तेवढा पॉवर प्लेचा पुरेपूर वापर इथे होत नाहीये आणि मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते. श्रीराम कमलपाडा, प्रियांश अक्षय पाटील पुरस्कृत श्रीराम कमलपाडा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसन मारलेला फटका पकडला झेल आणि रोशन बॅक टू द डगआउट. येणारा फलंदाज सोनी. शेवटच्या षटकामधील आपण पाहतोय 1 षटकाचा खेळ येणं बाकी.
एक चेंडूचा माफ करा, याने पण 14 दिले. एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्ले मधला सनी स्ट्राईक एंड वरती. अद्यापपर्यंत रोशन पाटील मात्र स्वस्त मध्ये बाद झालाय. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटकामधील सिद्धार्थ. रायफल टॉस पद्धतीचा चेंडू समोर सरळ बॅटने खेळून काढलेला हा फटका. बॅटिंग कोणी केली? चांगला चेंडू वरती 2 धावा पळून काढल्यात. व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका होता आणि मात्र धावपलकावरती 2 ची भर. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट डाऊन 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि मात्र 4 षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र येत नाही आहेत थळेश्वर थल या संघाकडून. षटक क्रमांक 2 च्या मोर्चावरती स्वप्नील येतो गोलंदाजी ट्रॅक वरती. सुमित आणि सनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील चांगल्या प्रकारे गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून श्रीराम कमलपाडा या संघाकडून नेहमी करत असतो. आता मात्र तलवार क्रीडांगणावरती आज मात्र गोलंदाजीसाठी त्याला मात्र संघनायकांनी त्याला बोलवले. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. आता मात्र पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन इथे मात्र हटले गेले. चला दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होते. समोर फलंदाज आपण पाहतोय सुमित याला. अद्यापपर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले होते सुमित याला. यावेळेसचा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू येतोय. प्री डिटरमाइन फटका. आधीच मन बनवलं की लेग साईडच्या दिशेने खेळणार आणि मात्र चेंडू येतो इथे डॉट. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज स्वप्नील याचा. बघूया यावेळेचा चेंडू आखून टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय. चला मित्रांनो यापुढे होणारा सामना साखर कोलीवाडा विपक्षा शिवशक्ती लोणारे. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. साखर कोलीवाडा विरुद्ध शिवशक्ती लोणारे. चला 3 चेंडू मित्रांनो लगातारचे 3 चेंडू इथे डॉट येत आहेत. सुमितला मात्र एका जागी स्तब्ध उभे ठेवलंय तो गोलंदाज स्वप्नील याने. काही गोलंदाजी आहे मित्रांनो टप्प्यामध्ये बदल करत असतो. व्हेरिएशन आहे. कधी स्लोअर वन, कधी ऑफ ब्रेक, तर कधी फास्टर वन. अशा प्रकारचे गोलंदाजीचा भरणा असलेला गोलंदाज स्वप्नील श्रीराम कमलपाडा या संघाकडून गोलंदाजी करतो. धीम्या गतीने पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न आणि मात्र फलंदाजी ते मात्र बाद. नवीन फलंदाज साहिल मैदानामध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. साहिल 7 या धावसंख्येवरती अद्यापपर्यंत जखडून ठेवले थळेश्वर थळ या संघाला. लाफी टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु या चेंडूचा खरपूस समाचार घेता आलेला नाहीये. तो म्हणजेच बॅटर साहिल याला. 5 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. शेवटचा चेंडू जर डॉट टाकला तर या स्पर्धेमधील पहिलं मेडनवर होऊ शकते. बघूया शेवटचा अंतिम चेंडू. समोर फलंदाज साहिल. हा चेंडू चांगला चेंडू आहे. तिथे मात्र एक क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावतोय. तोपर्यंत 2 धावा. चला मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचतात.
9 धावा. स्वप्नील याने 2 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या नावावरती लावली. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया, निर्धारित 12 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र आक्रमक भूमिका अपनावी लागेल ती थळेश्वर थळ या संघाला. सनी आणि त्याचा साथीदार फलंदाज साहिलला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि या तलवार क्रीडांगणावरती चौफेर फटकेबाजी करू शकतो. 360 अंशाचं हे मैदान आपण पाहतोय, नयनरम्य मैदान. आणि मात्र या स्पर्धेसाठी नवीन येणारा गोलंदाज ओंकार. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. अद्यापर्यंत थळेश्वर थळ संघाच्या एकही बॅटरला मोठा फटका किंवा त्याच्या बॅटवरती चांगल्या प्रकारे चेंडू मात्र कनेक्ट होत नाहीये. ओंकार सुद्धा त्याच गोलंदाजी चांगल्या प्रकारे करतोय. आता मात्र पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न, स्टंपिंगचा जोरदार अपील आणि फलंदाज सनी बॅक टू द डगआउट. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर काटा बदलला जातोय चेंडूने आणि मात्र यष्टीरक्षण पाहायला गेलं तर यष्टीला चिपकून मात्र यष्टीरक्षण करतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी. टप्प्यावरती मात्र त्याचं मात्र कंट्रोल आहे आणि मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी आज मात्र ओंकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम कमलपाडा, प्रियांश अभय पाटील पुरस्कृत श्रीराम कमलपाडा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा मात्र हलक्यापणे खेळलेला फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक अडवतोय का पाहूया. चांगल्या प्रकारे चेंडू अडवला. तोपर्यंत बघूया किती धावा धावल्या जातील. अक्षरशः 3 धावा पळून काढल्यात आणि मात्र 3 धावांच्या मदतीने धावफलकावरती चौकार, मात्र चौकार दिलेला आहे. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फास्टर वन चेंडू होता, हवेत चेंडू आहे, झेल आणि मात्र फलंदाज येतो बाद. मधील अद्यापपर्यंत धावा लागल्यात 13 धावा. जकडून ठेवले थळेश्वर थळ संघाला. शेवटचा एक चेंडू, हाही चेंडू मात्र डॉट होतोय. 3 षटकांचा खेळ येतोय, पूर्ण होतोय आणि मात्र 13 धावसंख्येवर गडी बाद झालेत 4. 13 धावा झालेले आहेत. नाणेफेकीसाठी यायचं आहे. चौदा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नवीन गोलंदाज पूजन.
टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र श्रीराम कमलपाडा या संघाने चांगल्या प्रकारे गोलंदाजी, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी हिट केली आणि मात्र चांगला त्यांना फायदा सुद्धा झाला या विकेटचा. मातीची खेळपट्टी आणि चांगल्या प्रकारे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी आज मात्र कमलपाडा या संघाकडून पाहायला मिळते. हाही चेंडू चांगला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातो, तोपर्यंत मिळेल फक्त एक धाव. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत मित्रांनो. मोठे मोठे होतील, चांगल्या प्रकारे मोठे फटके यायला पाहिजे. आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत वंचित ठेवले ते थळेश्वर थळ या संघाला. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी पूर्वार्धाच्या खेळामध्ये आणि मात्र धावपंकावरती धावा लागल्यात त्या 15 धावा. कैसा लो स्कोरिंग कडे सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. बघूया येत आहेत का फलंदाज तनिष. जरूर प्रयत्न करतोय परंतु बॅटवरती चेंडू मात्र त्याच्या येत नाहीये. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक मोरा टिपलाय कमलपाडा या संघाने. निघून जाणारा फलंदाज आकाश. 2 चेंडूंचा खेळ आहे. बघूया 2 चेंडूवरती साहिलच्या बॅटमधून 2 मोठे फटके येणार का. हा चांगला फटका आहे परंतु हा फटका अडवला जातो. चला पंचांचा डिसिजन आला, षटकार आहे. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती लागले. शेवटचा अंतिम चेंडू. हा चेंडू काहीसा बघूया, पंचांचा वेट करूया काय डिसिजन देत आहेत. आणि पंचांचा इशारा आलाय आमच्याकडे वाईट चेंडू असल्याचा. वाईट प्लस 1 रन. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत मित्रांनो. चला शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. साहिल एक षटकाराच्या मदतीने अद्यापपर्यंत स्ट्राईक एंड वरती आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू. बघूया दुसरी धाव सहजगत्या होईल. तिसरीचा प्रयत्न आहे का नाही. 2च धावा आणि या 2 धावेने धावपंकावरती 25 धावा लागल्यात आणि मात्र 26 धावांचं एक मात्र छोटस आव्हान ठेवलंय ते श्रीराम कमलपाडा या संघासमोर. तोपर्यंत आपण डीजे मास्टरकडे जाऊया.
चला मित्रांनो, 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 26 धावांचं लक्ष समोर ठेवले. ते म्हणजे श्रीराम कमलपाडा या संघाला विनंती आहे, आणखी 2 बॅट्समन स्क्वेअर लेग पंचांकडे पाठवायचे आहेत. जास्तीचा वेळ होणार नाहीये. तर मात्र पहिल्या डावाचा मात्र इथे खेळ झालाय. तर दुसऱ्या डावामध्ये बघूया 26 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याचं धावचं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय विकास दादा यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. 26 धावांचं लक्ष धुळेश्वर संघाने ठेवलेलं आहे. ते श्रीराम कमलपाडा संघासमोर कमीत कमी होती की 30 धावा असत्या तरी सुद्धा चालले असते, परंतु धुळेश्वर थळची गोलंदाजी जी आहे ना ते त्यांचं प्रमुख अस्त्र आहे. त्याच्यामुळे 26 धावा काढायला सुद्धा श्रीराम कमलपाडा संघ नक्कीच घाम गाळावा लागणार या माझ्या मनात, याबद्दल कोणतीही शंका नाहीये. कारण अतिशय चांगले दोन्ही गोलंदाज धुळेश्वर थळ संघाकडे आहेत. 3 गोलंदाज प्रामुख्याने बघितले, तमेश भाटे, रघुनाथ वेताळ आणि त्याचप्रमाणे आशुतोष देवकर, हे 3 प्रमुख गोलंदाज अतिशय अप्रतिम असे गोलंदाज आहेत. चौथा गोलंदाज आणखी त्यांच्याकडे आहेत, भरपूर गोलंदाज आहेत, परंतु हे 3 प्रमुख गोलंदाज आहेत. अतिशय भेदक आणि अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत आणि ते 3 गोलंदाज नक्कीच आपल्या संघाला या सामन्यामध्ये आणू शकतील, यात कोणाच्याही मनात शंका नसावी. 26 धावांचं लक्ष घेऊन त्यांच्या सलामीवर विराज आणि ओंकार ही जोडी मैदानात उतरलेली आहे. विराज स्ट्राईक, गोलंदाजीचा धुरा तनिष भाटे याच्या खांद्यावर सोपवले गेलेला अतिशय जबरदस्त असा हा नवोदित खेळाडू आपण बघतोय. आत्ताच एक अंडर 19चाच हा सुद्धा खेळाडू किती कशा पद्धतीने गोलंदाजी करतो बघायचं आपल्याला. मोठी जबाबदारी आहे त्याच्यावर. आपल्या संघाची धावसंख्या जी आहे ती रोखून धरायची आहे. त्याच्या साथीला आपण बघतोय तर प्रभुनाथ वेताळ आणि आशुतोष देवकर ही एक अनुभवी गोलंदाजांची जोडी सुद्धा आहे. परंतु या 26 धावा त्यांना रोखायचे हेच लक्ष त्यांच्या समोर असणार आहे. बघूया फलंदाज विराज कशा पद्धतीने सामोरा जातो. लेट्स प्ले. 26 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांचा सामना. याच्यानंतर बॉसपेठ साखर कोलीवाडा विरुद्ध शिवशक्ती लोणारे या 2 संघांमध्ये सामना होणार आहे. साखर संघाने नाणेफेक जिंकली नाही, लगेचच त्यांचा निर्णय अंमलात आणावा हे मॅच संपल्याबरोबर, कारण आपल्याला अजूनही 3 सामने खेळवायचे. 4 सामने हा धरून 5. पहिला चेंडू भेदक पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू होता. मिरान क्षेत्रामध्ये प्रभू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. कोणतीही धाव होणार नाही याची दक्षता घेतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक 1 बाउन्स चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचतोय. दुसरी धाव होणार नाही याची दक्षता घेतली जाते. एका धावेने खातं उघडलं जाते. खातं उघडलं जाते. 1 धाव धावफलकावर लागते. 25 धावांची आवश्यकता आहे. विराज आणि त्याचा साथीदार ओंकार इज ऑन द स्ट्राईक नाव. पुन्हा एकदा पुलटो चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचणार का? अतिशय चांगला प्रयत्न होता, परंतु प्रयत्नात यश मात्र मिळत नाहीये. असे जर अवघड झेल घेतले असते तर मात्र तुम्हाला घेण्याची गरज आहे आणि हा अवघड झेल मात्र सुटतोय. जीवनदान मिळते फलंदाजाला. 1 धाव मात्र मिळते ती शहाबाद संघाला. धावसंख्या वाढते. 1ने 2 धावा धावफलकावर लागतात. तनिष्क अद्याप लेन सापडलेली नाही, परंतु लोअर फुलटॉच पद्धतीचे हे चेंडू आपल्याला बघायला मिळतात. चांगला चेंडू पुन्हा हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का? यस, कोणतीही चूक करत नाहीये. अद्वैत खोत चेंडू पकडतोय. फलंदाज बॅटफूट आवाज देत नाही. तनिष वाटे पुढचा चेंडू
पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने सुनीत फलंदाजीत अपयशी ठरला. क्षेत्ररक्षण मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. फलंदाज बाद आणखी एक. दोन चेंडूंवर 2 हादरे दिले जातात ते श्रीराम कमलपाडा या संघाला. अतिशय चांगले गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते ती तनिष्क भाटे यांच्याकडून. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. 2 धावा त्याने खर्च केलेले, 5 चेंडू टाकलेले आहेत आणि 2 महत्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी प्राप्त केलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज येतोय तो प्रणय स्वप्नील आणि विराज मध्ये गेलेले आहेत. आता अतिशय चांगली गोलंदाजी इज ऑन हॅट्रिक. चांगला चेंडू, पुन्हा एकदा अद्वैत पर्यंत चेंडू पोहोचतो का पॉइंटचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतो. एक धाव मिळाली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न नाही होत. एका धावेबरोबर या षटकाची सुद्धा समाप्ती होते. पहिलं षटक यशस्वी षटक समाप्त होत होते. तनिष्क भाटे यांचं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि धावा खर्च किती केल्या तर फक्त 3. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली होती तनिष्क भाटेकडून. अतिशय चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. लो स्कोरिंग मॅच होणार आणि लो स्कोरिंग मॅच ही नक्कीच टफ फाईट होणार, यात कोणतीही शंका नाही आहे. दुसरा वन डाऊन गोलंदाज आपण बघतो. दुसरा क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी प्रभू वेताळ गोलंदाजीसाठी येतो. एक चांगला गुणवान असा गोलंदाज आहे. आपल्या वैयक्तिक जीवनाची सुरुवात केली तर पहिल्याच मॅच मध्ये थलेश्वर थळ संघासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता झिराडच्या मैदानावर. तोच प्रभू वेताळ आज गोलंदाजीसाठी येतोय. सातत्याने थळ प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी करत आमदार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा स्थान पक्क केलं होतं. त्याने आपलं कोली प्रीमियर लीग खेळला होता. अतिशय चांगला अनुभवी असा हा गोलंदाज प्रभू वेताळ गोलंदाजीसाठी येतोय. यस, वरसोडी संघाचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक शिवा. यस, यायचं आपण आपला मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती घ्यायची आहे. तुझं लक्षात येईल. प्रभू वेताळ पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स होतोय. चेंडू उचलून घेतो आणि यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये या चेंडूवर. चेंडू जातो. आणखी एक धावसंख्या कमी आहे, 26. त्यांना माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची. त्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे आणि त्याला पूरक असं क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळते ते अद्वैत खोत पुरस्कृत थोडेश्वर थोल या संघाकडून. आज अपरेश खोत मात्र मॅनेजरच्या भूमिकेत दिसत आहेत किंवा कोचच्या भूमिकेत गौतम गंभीरची भूमिका साकारतात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू वेगाने चकमा दिया असा म्हणावा लागेल. वेगात फसतो चेंडू. वेगात येईल की स्लो येईल, परंतु चेंडू हळुवारपणे बाउन्स होऊन यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतो. फलंदाजाला अद्यापही अंदाज आलेला नाही विकेटचा. ही विकेट्स मी अगोदरच म्हटलं होतं की विकेट्स ही गोलंदाजांना सहाय्यभूत ठरणारी आहे. तुम्ही जर बॅटच्या पट्ट्यात दिला तरच षटकार जाईल, अन्यथा गोलंदाजाला पूर्णपणे सहाय्य करणारी ही विकेट्स आहे. निर्धाव चेंडू. आणखी धावसंख्या स्थिर आहे. 3 धावा धावफलकारात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय रंगतदार अवस्थेत हा सामना येईल यात कोणतीही शंका नाही आहे, कारण थोडीशी थोडीची गोलंदाजी हे त्याचं प्रमुख अस्त्र. परंतु श्रीराम कमलपाडा कच्च्या गुरुचे चेंडू नाहीत त्यांचे फलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू बरोबर कनेक्ट केला. प्रॉपर कनेक्शन, चांगला टायमिंग, अचूक वेध चेंडूचा. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. टाकले. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू टाकला. कशा पद्धतीने टाकला ते नंतर सांगतो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, षटक बुडलेन पद्धतीचा चेंडू जातो का डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. 1 धाव मिळते एकाच धावेवर संतुष्ट. हर्षित राणाची गोलंदाजी आपण बघितली असाल. हर्षित राणास पहिलेच काही चेंडू टप्पे शॉर्ट पडला, तशाच पद्धतीचे चेंडू टाकत सुटला. बेनिसनी बरोबर ओळखलं डेव्हिड बेनिसले आणि लागोपाठचे 2 चेंडूवर 2 षटकार ठोकून त्याला त्याचं कशी पद्धतीची गोलंदाजी हे सुद्धा दाखवलं होतं. अशोक बिंदासारखी गोलंदाजी आणि त्याचा ऍटिट्यूड होता ना, तो बिंदापेक्षा मोठा होता.
परंतु या वेळेला चांगला चेंडू, चांगली खेळी चेंडू जातो तो काऊ करण्याच्या क्षेत्रात एक धाव मिळते, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, अप्रतिम अशी धाव दोन विकेटच्या मध्ये बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या मात्र आता होते 12 धावा, 12 रन्स ऑन द स्कोर बुक. जी धावसंख्या वाटत होती कमी होते, पण तो षटकाराने मात्र सामन्याचं चित्र थोडंसं बदललं आणि श्रीराम कमलपाडा संघाला सामन्यामध्ये आणून सोडलेला या 2 षटकाराने. प्लस या 2 धावा, अशा प्रकारे धावसंख्या 12 धावा झालेली आहे. अद्यापही 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आपल्या षटकातील 6वा चेंडू, शेवटचा चेंडू टाकण्याच्या तयारी क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत चेंजेस केले जातात. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण आहे बघा, आपण बघू शकतो की शॉर्ट फाईन लेग, मिड ऑन, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. या वेळेला सुद्धा मोठा फटका, बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय, चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय. अप्रतिम, दर्जेदार, लाजवाब. तुम्ही खेळवतो. आपण गाणी कोणाची बघतो? पनवेलवाल्यांची गाणी ऐकतोय. का ऐकतोय? कारण त्यांनी काही अल्पावधीमध्ये आपला खेळ उंचावून संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी आपली नावं उंचावलेली आहेत. सुमित घोंगडे नंबर 1 360 डिग्री, उस्मान अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू, ज्यांनी नावावरच आपल्या सगळं जग जिंकलं असे हे खेळाडू. बॉल द्यायचा आहे नवीन. धावसंख्या किती झालेली आहे तर 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. बघूया श्रीराम कमलपाडा आता मात्र प्रभूच्या 2 षटकारांनी जे सामन्याचं चित्र होतं ते पूर्णपणे बदलवलं गेलं होतं. रजत मुंडे बेस्ट ऑलराऊंडर, ISPL गतवर्षीचा बेस्ट बॅटर होता तो. काय खेळाडू आहेत ते, वा. आपण सुद्धा होऊ शकतो, मेहनत करायला पाहिजे. हे गल्ली क्रिकेट खेळणं बंद करून जर उत्कृष्ट क्रिकेट खेळलं तर नक्कीच चांगला खेळ तुमच्याकडे सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा त्या दर्जाचे आहात सर्व खेळाडू. परंतु ह्या सामन्यासोबत मी खेळणार नाही, त्या संघासोबत खेळणार नाही, ही फक्त तुमची जी मानसिकता आहे ना ती तुम्ही बदलवून टाका. समोर कोणता खेळाडू आहे महत्वाचा नाहीये, आपल्याला कसं चांगलं खेळता येईल हे महत्वाचं आहे. तुम्ही चांगल्या खेळाडूंना जर मारलं तरच तुमचं नाव क्रिकेट जगतात ओळखलं जाईल. तुम्ही गल्लीतल्या खेळाडूंना, लहान लहान पोरांना जर हरवून जिंकायला लागले तर मग तुम्हाला कोण ओळखणार आहे? मग तुम्हाला कोण लीग मध्ये घेणार आहे? मग नंतर आपण बोलायचं की वशिलावरचे प्लेअर घेतात, तसं नाहीये. तर तुमचा खेळ दाखवा आणि तुम्ही जिंकून जा. चांगला चेंडू, आशुतोषचा हेलिकॉप्टर उडवलं होतं. हेलिकॉप्टर लँड कुठे होतोय तर मी विरांच्या जो वायदिश लॉंडनच्या क्षेत्रक्षेत्र त्याच्या समोर होतोय. 1 बाउन्स चेंडू जातो सीमारेषा. संख्या किती झालेली आहे तर दिल्ली का कळतात 22 धावा. ही आणखी 1 धाव त्यात ऍड करा. 1 नाही तर 2 धावा ऍड करा. 24 धावा धावफलकावर लागतात. 22 अधिक 2 24. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू भरपूर शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. ती श्रीराम कमलपाडा संघाला एकतर्फी सामना होतोय की काय असं वाटायला लागलं. पहिल्या षटकात थोडी आशा निर्माण केली होती कनिष्ठने, मात्र दुसऱ्या षटकामध्ये तो हवा जी निर्माण झाली होती ती फुगा फुटलेला आहे. चांगला चेंडू, क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू. मी अगोदरच म्हटलं होतं की थोडं संघाचं बलस्थान काय तर त्यांची ती गोलंदाजी, परंतु आज त्यांच्या फलंदाजांनी गणगोर निराशा केली. त्यासाठी धावांचं पाठबळ सुद्धा असणं गरजेचं असते, परंतु धावा तरी पुष्कळ होता 26, परंतु थोडंसं काय कुठे कमी पडलं. पंचांचा इशारा आला, नो बॉल, +1 2 3 आणि सामना श्रीराम कमलपाडा या संघाने जिंकलेला आहे. धन्यवाद. आपण अतिशय चांगला